स्टार माझावर आपण पाहत आहे पुणे दिनांक। देशातली पहिली हिल सिटी असा गाजावाजा करत सुरू झालेल्या लवासाच्या पहिल्या टप्प्याचं घोडं अखेर गंगेत नालंय। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने लवासाच्या पहिल्या टप्प्याला सशर्त परवानगी दिली आहे। अटी आणि नियमांची पूर्तता केल्यामुळे ही परवानगी दिल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे तब्बल वर्षभरानंतर लवासाचं थांबलेलं बांधकाम सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे। मागच्या वर्षी 26 नोव्हेंबर रोजी पर्यावरण मंत्रालयाने दिलेल्या नोटिशीनंतर बांधकाम थांबवण्याचे आदेश कोर्टाने दिले होते। गेल्या आठवड्यात केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लवासा प्रकरणी दिल्लीत सोनिया गांधी आणि पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांची भेट घेतली होती। लवासा प्रकल्पाने जर पहिल्या टप्प्यातील अटी आणि नियम पूर्ण केले असतील तर पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी द्यावी अशी विनंती यावेळी करण्यात आली होती। त्यानुसार ही परवानगी देण्यात आली आहे। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारही या संदर्भात फेरविचार करेल असं पर्यावरण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी म्हटलंय। अब जबकि केंद्रीय मंत्रालय ही अगर इसके बारे में सकारात्मक भूमिका या अगर उन्होंने कुछ कर रही है तो ये हमने जो भी कुछ कार्रवाई की जो है वो केंद्र शासन के माध्यम से ही की है, तो इसको हम वापस री एग्जामिन करेंगे। कायदे के तहत अगर वो सब कुछ जैसे केंद्र मंत्रालय ने पर्यावरण ने अगर किया है तो जरूर उसमें सकारात्मक रहेगा, और अगर कायदे के बाहर जाकर किया है तो ये बात हम कोर्ट में सामने रखते हुए उसकी आगे की कार्रवाई। दरम्यान लवासाच्या बांधकामाला परवानगी मिळाल्यामुळे लवासाचे सीएमडी अजित गुलाबचंद यांनी आनंद व्यक्त केलाय। मिनिस्ट्रीने क्लिअरन्स दिलेला आहे आणि आमचे जे सगळे लवासामधले स्टेक होल्डर आहे यांच्यासाठी खुशीची बातमी आहे। सगळ्यात जास्त तिथले जे गावकरी आहेत आणि जिथले जे कन्स्ट्रक्शन वर्कर्स आहेत ज्यांचे छोटे व्यवसाय आणि आपल्या नोकऱ्या बंद झाल्या होत्या कारण हे कन्स्ट्रक्शन थांबवण्यात आलं, ते आता परत सुरू झाल्यामुळे त्या नोकऱ्या त्यांना परत मिळतील ह्याच्याबद्दल जास्त खुशी आहे। या सगळ्या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सूर यांनी स्टार माझाशी फोनवरून बोलताना काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। मला आता ह्या घटनेचं फारसं आश्चर्य वाटत नाहीये। ज्या पद्धतीने गेले 8 दिवस सगळी धावपळ चाललेली होती आणि सगळी बडी मंडळी ज्या पद्धतीने दिल्ली आणि इतरत्र भेटीगाठी घेत होती तेव्हा हे असं काही होऊ शकेल असा आम्हाला अंदाज आलेलाच होता। पण हे सगळं न्याय प्रक्रियेशी खेळ चाललेला आहे असं आमचं म्हणणं आहे। आणि आता ज्या पद्धतीने तो क्लिअरन्स दिला म्हणजे एका बाजूला गुन्हे दाखल करायचे आणि त्यांना पुन्हा गुन्हे करायला परवानगी द्यायची अशा पद्धतीचं हे झालेलं आहे। त्यामुळे हे निश्चित निषेधार्ह आहे। आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आता ह्याच्या पुढे न्यायालयामध्ये काय ते ठरेल आणि आमची पण PIL तिथे आहे। न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की बाकीच्या PILने ऐकून घेतल्याशिवाय आम्ही निर्णय देणार नाही। त्यामुळे आम्हालाही आमचं म्हणणं मांडण्याची संधी न्यायालयात मिळेल असं आम्हाला निश्चितपणे वाटतं आहे। आणि अशा पद्धतीने हे संबंध बेकायदा प्रकल्प पुढे न्यायालय जाऊ देणार नाही असा आम्हाला विश्वास आहे।